तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. किंवा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामधला चौथा अध्याय आणि तृतीय ब्राह्मण आणि 15वा मंत्र आज आपण घेणार आहोत. मागच्या वेळेस विस्ताराने आपण 14वा मंत्र आपण पूर्ण पाहिला. आणि आत्मज्योती प्रत्येक जीवात्म्यामध्ये कशी असते आणि त्याच्याने कार्य कसं होतं असा हा विषय आपल्या चर्चेचा चालू आहे. आणि त्याच्यामध्ये ही निद्रा, स्वप्न आणि जागृती अशा 3 अवस्थेमध्ये जीवात्मा कसा कसा कार्य करतो ह्या गोष्टीवर आपली ही चर्चा पूर्ण चालू आहे. तेव्हा या विषयावर 15वा मंत्र जो आहे त्याच विषयाच्या संदर्भामध्ये पुढे हे चिंतन आपण चालू करूया. तेव्हा 15व्या मंत्राचं जी पूर्वपीठिका आहे त्यामध्ये पहिलं त्याने निवेदन असं केलंय की आत्मनैवायम ज्योतिषास्ते, म्हणजे ही आत्मज्योती जी आहे तीच ह्या पुरुषामध्ये स्वरूपभूत आहे असं ह्या संस्कृत वचनावरून आपल्याला लक्षात येतं. तेव्हा याचा अर्थ असा आहे की हा जो पुरुष आहे तो स्वरूपभूत ज्योतीनेच प्रकाशित होत असतो. आणि अशा प्रकारे ज्याचा ज्याचा जो प्रस्ताव केला होता अशाच ह्या विधानाचा प्रस्ताव आधीच्या मंत्रामध्ये केला होता. तर त्या संदर्भातच त्याचे जे स्वप्नात म्हणजे इथे पुरुष हा जो आहे स्वयंज्योती आहे असे या ठिकाणी पहिल्यांदा सिद्धांत मांडलेला आहे. पुरुष या शब्दाचा अर्थ इथे जीवात्मा ह्या अर्थाने घ्या. तेव्हा जीवात्मा हा आत्मतत्वाने युक्त असल्यामुळे तो स्वयंज्योती असतो, तो स्वयंभू असतो. जसा सूर्य हा आपण म्हणतो की तो स्वयंप्रकाशित आहे, पण तिथे सुद्धा त्याला सुद्धा प्रकाश या आत्मज्योतीतूनच मिळतो. ज्याप्रमाणे सूर्याला आणि संबंध ब्रह्मांडाला जे जे प्रकाश तत्व मिळतं ते प्रकाश तत्वाचा जो मुख्य जो ज्या क्षेत्रातून ज्या तत्वातून हा जो प्रकाश मिळतो ते तत्व ही आत्मज्योत आहे असं आधी आपण पाहिलं. आपण पंचज्योतीचा आपण विषय मांडताना तेव्हा हा जो पुरुष म्हणजे हा जो जीवात्मा आहे तो सुद्धा कसा आहे तर तो जो आहे तो आत्मज्योतीने युक्त आहे. आणि अशा प्रकारे प्रत्यक्षात त्याचं प्रतिपादन करून पण आता याच्यामध्ये पुढे शंका काय काय येऊ शकते त्याचाही विचार पुढे होईलच. परंतु असे जे म्हणते आहे की हे स्वप्न होऊन ह्या लोकांचे तो अतिक्रमण करून जातो आणि मृत्यूच्या रूपात सुद्धा तो स्वप्नामध्ये तो मृत्यूस पार करून जातो. त्यामध्ये अशी आशंका राहत असते की तो मृत्यूच्या रूपात कसा काय प्राप्त करेल, कारण स्वप्नात सुद्धा देह आणि इंद्रिय ह्याचे व्यावृत्त असलेला हा पुरुष जो आहे तो सुख आणि दुःख, आनंद आणि भय इत्यादीचे दर्शन तर तो देतच असतो. तेव्हा ही गोष्ट प्रत्यक्षच आहे म्हणून निश्चितच हा जो काही जीवात्मा आहे हा मृत्यूचं स्वप्नामध्ये अतिक्रमण करणार कसं असं अशी शंका व्यक्त केली आहे. आणि आनंद आणि भय आधी कर्मरूप मृत्यूचेच कार्य जे आहे ते पाहिलं जात असतं. तेव्हा हा जो काही जीवाचा स्वभाव आहे तो जीव स्वभावताच मृत्यूने बांधलेला आहे आणि तर त्याचा मोक्ष होण्याचा संभवच नाही. कारण की स्वभावाने जर कोणी देखील मुक्त होऊ जर असेल पण तो स्वभावात जर मृत्यू असेल तर तो मुक्त कसा असेल, त्याला मृत्यूचं भय हे असणारच आहे. त्यामुळे त्याला मोक्ष मिळणे हे संभवच नाही. ज्या प्रकारे हा जो मृत्यू आहे तो आत्म्याचा धर्म नसतो तर तो जीवाचा धर्म आहे हे दाखवलेले आहे. तेव्हा ह्याच्या पुढे खऱ्या अर्थाने मोक्ष कशामध्ये प्राप्त होतो याचा आपण उपदेश करावा असा जनक राजा या याज्ञवल्क्याला म्हणत असतो. आणि अशा प्रकारे जनकद्वारा प्रश्न केल्या जाण्यावर याज्ञवल्क्यजी सुद्धा त्याला त्याचं अगदी उचित असं उत्तर देण्याचे इच्छेस प्रवृत्त होतात. आणि त्या प्रवृत्त होण्यातूनच हा 15वा मंत्र जो आहे तो इथे दिलेला आहे. तर मंत्र असा आहे की स वा एषा एतस्मिन् संप्रसादे रत्वा चरित्वा दृष्टैव पुण्यं च पापं च पुनः प्रतिन्यायं प्रतियोन्या द्रवती स्वप्नायैव स यत्तत्र किंचित पश्चात्यान्नन्वा गतस्तेन भवत्य संघो ययं पुरुषम इत्येवे कोमेव तद याज्ञवल्क्यं सोहम विमोक्ष यैव बृहती. याचा अर्थ असा आहे की हा जो काही आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजे इथे जीवात्मा. आता नेहमी आत्मा हा शब्द 2 अर्थाने आलेला आहे. एक मुक्त आणि शुद्ध आत्मा आलेला आहे आणि एक जो आत्मा शब्द आलाय तो जीवात्मा या अर्थाने.
तेव्हा आता इथे कोणत्या अर्थाने येते बघूया आपण, की तो हा जो जीवात्मा आहे तो या सुषुप्तीमध्ये रमान आणि विहार करून पुण्य आणि पापास केवळ हा शुद्ध आत्मा जो आहे तो केवळ त्याला म्हणजे केवळ दृश्य रूपाने तो पाहत असतो. जसा तो आला तसा पुन्हा स्वप्नावस्थेत सुद्धा तो त्या अवस्थेत तो परत फिरून जात असतो. तेथे तो जे काही पाहत असतो त्याच्याशी मात्र शुद्ध आत्मा असंबद्ध असतो. कारण हा जो पुरुष आहे मूलतः पुरुषाचं जे मूळ स्वरूप आहे तो त्या ज्यावेळेस जीवभाव संपलेला आहे तेव्हा तो कसा आहे, तर हा पुरुष त्यावेळेस असंग आहे. त्यामुळे जनक म्हणतो यज्ञवल्क्या, तुझी ही गोष्ट सांगितली त्याला ती मला पूर्णपणे मान्य आहे आणि मी सुद्धा ही अशीच गोष्ट समजतो. पण मी तुम्हाला सहस्र मुद्रा दिलेल्या आहेत, तेव्हा ह्याच्या पुढे मोक्षाच्या साठीच आपण उपदेश करावा. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ज्या यज्ञवल्क्याला ही परत एकदा विनंती केली की तू मला मोक्षाचा मार्ग दाखव. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे जे प्राकृत स्वयंज्योती पुरुष ज्यास की स्वप्नामध्ये प्रदर्शित केले आहे त्या संप्रसादामध्ये पुरुष सम्यक प्रकाराने प्रसादयुक्त प्रसन्न होत असतो. या सुषुप्तीस संप्रसाद असंही म्हणतात. आणि जागृत अवस्थेमध्ये जो देह इंद्रियाचे जे शेकडो व्यापार होत असतात त्याच्या संबंधाने झालेले जे क्लेश होत असतात त्याला सोडून हा देह आणि हा जो त्याला सोडून हे इंद्रियापासून तो मुक्त होऊन जाण्याच्या कारणाने स्वप्नामध्ये तो जागृत अवस्थेच्या तुलनेपेक्षा तो प्रसन्न असतो. परंतु ह्या सुषुप्त अवस्थे मात्र तो सम्यकतेने प्रसन्न होत असतो. कारण त्याला त्याची जाणीव नाहीये. त्यामुळे त्या नेडिवेमध्ये तो कुठल्याही प्रकारचे क्लेश त्या ठिकाणी त्याला अनुभवायला मिळत नाहीत. म्हणून त्याची अवस्था सम्यक होते आणि सम्यक अवस्थेनेच तो प्रसन्न झालेला असतो. आणि या कारणाने सुषुप्तीस संप्रसाद असं पण म्हटलेलं आहे. सुषुप्तीला दुसरा शब्द संबोधित काय केलेला आहे तर संप्रसाद. तेव्हा सुषुप्तीस संप्रसाद असंही म्हणत असतात. सुषुप्तस्थ आत्म्याच्या विषयाबद्दल श्रुती म्हणते की ह्या अवस्थेमध्ये ते संपूर्ण शोकास पार करून ते मुक्त झालेले असतात. जलामध्ये प्रतिबिंबाच्या समान एकच दृष्टा असतो असं म्हणेल. तर तसाच हा आत्मा जो आहे तो या संप्रसादामध्ये क्रमशः सम्यक प्रकाराने प्रसन्न होताना या सुषुप्त अवस्थेमध्ये स्थित राहून कशा प्रकारे प्रसन्न होतो हा प्रश्न आहे. तेव्हा स्वप्नामध्ये सुषुप्त अवस्थेमध्ये प्रवेश करण्याच्या इच्छेवाला जो आत्मा आहे तो स्वप्नामध्ये राहिल्यावर मित्र आणि बंधुजनांच्या दर्शनादीने तो युक्त होऊन आणि रतीचा सुद्धा अनुभव करून अनेक प्रकाराने विहार करून अर्थात या विहाराचे फलस्वरूप श्रमाची उपलब्धी करून तात्पर्य असे आहे की केवळ पाहून करायचे नाही तर कोणास पुण्यफलास आणि पापफलास हे आम्ही सांगितले आहे की पुण्य आणि पापाचे साक्षात दर्शन होत नसते. या कारणाने तो पापपुण्याच्या बद्दल तो अनुबद्ध होत नाही. म्हणजे तो पाप आणि पुण्य जे घडलेले आहे यांच्यापासून तो अनासक्त असतो, अलिप्त असतो आणि त्यामुळे तो अनुबद्ध त्याला होत नाही. कुठल्याही प्रकारचं बंधन त्याला पाप पुण्य कर्माचं त्याला होत नाही. जो पुरुष पुण्य आणि पाप करत असतो तो त्याच्याशी अनुबद्ध होत असतो. जो आसक्त आणि कामनेने युक्त आहे तो बद्ध होतो आणि जो अनासक्त आणि निष्काम आहे तर तो मुक्त असतो. केवळ दर्शन मात्राने तो अनुबंधन मात्र होत नाही. आणि म्हणून स्वप्नामध्ये त्याला दर्शन होतं म्हणून त्याचं बंधन मात्र पुरुषास प्राप्त होत नाही. म्हणून त्याला दर्शन मात्राने त्याला अनुबंधन होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून स्वप्न होऊन तो मृत्यूसच पार करून जात असतो. कारण जो निर्भयता आहे, जी अलिप्तता आहे, जो निष्काम भाव आहे हीच या आत्मस्थितीचं लक्षण आहे. त्यामुळे आत्मस्थितीमध्ये गेलेल्या माणसाला जन्म आणि मृत्यू या दोघांचाही स्पर्श नसल्यामुळे तो स्वप्नावस्थेमध्ये तो असला तरी तो जेव्हा आत्मस्थितीमध्ये गेला तर तो मृत्यू पार करून गेलेला आहे असं त्याला म्हणता येईल. तेव्हा तो मृत्यूच्या संदर्भ त्याचा राहत नाही, संबंध राहत नाही. आणि म्हणून मृत्यू जो आहे तो आत्म्याचा स्वभाव असू शकत नाही. तर येथे स्वप्नात देखील पुण्य पापरूप कर्म करताना तो असतो म्हणून हे करत नसतो. जरी स्वभावात असेल तरी क्रियेमध्ये देखील होत असतो. आणि ह्या विचारापासून नंतर यापासून त्याची सुटका होऊ शकत नाही. परंतु स्वप्नातील क्रियेच्या अभावाच्या होण्याच्या कारणाने तो त्याचा स्वभाव होऊ शकत नाही. शुद्ध आत्म्याचा स्वभाव हा मृत्यू होऊ शकत नाही. आणि जीवात्म्याचा जीव भावामुळे जन्म आणि मृत्यूचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो हा याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि यामुळे ह्यापासून पापपुण्याने मृत्यूने मोक्ष होणे
हे संभवच नाही. आता इथे शंका व्यक्त केली आहे, परंतु जागृत अवस्थेमध्ये तर त्याचा हा स्वभाव आहे. मग ज्या स्वप्नावस्थेमध्ये जर त्याचा स्वभाव नसेल, तर जागृत अवस्थेमध्ये सुद्धा त्याचा असाच स्वभाव असायला पाहिजे. जर तो आत्मस्थितीमध्ये स्वप्नावस्थेत गेलेला असेल, तर जागृत अवस्थेमध्ये तो पुन्हा जीवभावात का येतो, असा हा मूळ प्रश्न आहे. त्याच्यावर समाधान करताना सद्गुरू सांगतात की हे असं नाहीये. तर बुद्धी आदी उपाधीच्या कारणाने ती गोष्ट ही ध्यानासमान करत असतो, ती अत्यंत चंचल असते. मन आणि बुद्धी ही चंचल आहे, असं या वाक्यामध्ये हे सदृश्यद्वारा प्रतिपादित केलेलं आहे. तेव्हा याचं पुढे जे काही स्पष्टीकरण दिले ते आपण पाहूया, की त्यामध्ये अशा रीतीने इथे असं ही कल्पना करून दिली गेली आहे. म्हणून स्वप्नावस्थेमध्ये मृत्यूच्या रूपास नियमित अतिक्रमण करण्याच्या कारणाने त्याचे हे स्वाभावित्वाची आशंका अथवा आत्म्याची अनिर्मोक्षाची आशंका इथे होऊ शकत नाही. कारण तो ज्यावेळेस जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत जातो, तेव्हा ह्या पूर्ण प्रवासाच्या मध्ये तो ह्या स्वप्नावस्थेमध्ये आपल्या स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाची त्याला जाणीव राहत नाही. तसं जागृत अवस्थेमध्ये तो त्याचा जीवभाव अतिशय प्रभावी असतो, तेवढा जीवभाव तिथे प्रभावी नसतो. तर जे काही सुखदुःख, जे काही पापपुण्य कर्म आहे, तर त्या सर्वाच त्याला फक्त दुरून तो साक्षीत्व भावाने पाहत असतो. आणि जो साक्षीत्व भावाने पाहतो तोच आत्मा शुद्ध आत्मा आहे. आणि म्हणून स्वप्नावस्थेमध्ये गेल्यानंतर त्याची आत्मस्थिती होते. म्हणून त्याचा जो स्वभाव मृत्यूचा आहे, तो मृत्यूचा स्वभाव इथे राहत नाही. आणि म्हणून तिथे मोक्ष मिळणार नाही अशी आशंका घेऊ नका. इथे स्वप्नामध्ये विहार करून, अर्थात विहाराच्या फलास किंवा शर्मास उपलब्ध करून नंतर संप्रसादाच्या अनुभवाचा पश्चात पुन्हा प्रतिज्ञाय यथाज्ञाय याप्रमाणे हे आले आहे की निश्चितच आय आय याला न्याय देणे हे आवश्यक आहे. आणि म्हणून आयन निर्गमन ह्याचे नाव आय असं आहे. पुन्हा असं पाहिलं जाण्याची जी विपरीत क्रमाने, अर्थात जाऊन तो पुन्हा फिरून येत असतो, जाणं येणं त्याचं चालू असतं, त्यास प्रतिज्ञाय असं म्हटलेलं आहे. तेव्हा ज्या प्रकारे तो गेला होता त्याच प्रकारे तो उलट परत फिरून येत असतो. प्रतियोनी यथास्थान आहे. स्वप्नावस्थेने सुषुप्तीत प्राप्त करून तो यथास्थान पुन्हा पुन्हा परत येत असतो. अर्थात तो प्रतियोनी यथास्थान स्वप्न म्हणजे स्वप्नस्थानाच्या साठी पुन्हा फिरून येत असतो. परंतु हे कसे जाणले जाईल की स्वप्नामध्ये पापपुण्य करत नाही, हे कसं जाणलं जाईल? केवळ त्यांच्या फळास तो पाहत असतो. ज्या प्रकारे जागृत अवस्थेमध्ये तसेच स्वप्नावस्थेमध्ये दर्शनासमान हा रूपासच होत असतो, अशी जी एक आशंका श्रुती सांगत आहे. तर पुण्य आणि पापाचं जे फळ तो पाहत असतो, त्या पाहिलेल्या त्या अरण्वागत विना या न बांधलेलाच तो असतो. म्हणजे तो निर्बंधच असतो, अर्थात तो बंधनात नसतो. जर त्याने स्वप्नामध्ये असं केलेले होते, तर त्या स्वप्नानेच तो बांधून जात नाही का? जर त्यांनी स्वप्नात तसे केले असते तर त्याचे बांधला जाईल. पण तो खऱ्या अर्थाने करत नाही, तर तो पाहत असतो. करणे आणि पाहण्यात फरक आहे. जेव्हा तो दृष्ट्याच्या भावात जातो त्यावेळेस तो करत नसतो, तर त्या घडत गोष्टी त्याच्या दृष्टीच्या समोर दृश्य स्वरूपामध्ये ते घडत असतात. आणि उठल्यानंतर स्वप्नातून उठल्यावर देखील त्याला तो संश्लिष्ट राहतो, संबंधित राहतो. परंतु लोकांमध्ये स्वप्नात गेलेल्या कर्माने संश्लेष होण्याची प्रसिद्धी नाही. म्हणजे स्वप्नात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे कुठेतरी बंधन त्याच्यावर आले. समजा असं गृहीत धरा की स्वप्नामध्ये अतिपुण्य केलंय तर पुण्याचं फळ जागृत अवस्थेत मिळालंय, किंवा स्वप्नामध्ये अत्यंत पापयुक्त कर्म केलेलं आहे, तर स्वप्नामध्ये त्याच्याकरता त्याला कुठल्या प्रकारची एक शिक्षा मिळालेली आहे. तर असं घडत नाही. स्वप्नामध्ये केलेल्या अपराधाने कोणत्याही पुरुषाला आपण अपराधी मानता येणार नाही. आणि लोक देखील स्वप्न पाहण्याच्या अपराधास ऐकून तिरस्कार अथवा त्याचा त्याग करत नाहीत. आणि म्हणून त्यापासून तो अश्लीष म्हणजे असंबंधित राहत असतो. आणि म्हणून स्वप्नामध्ये पुरुष केवळ करताना दिसून येत असतो, वस्तू त्यावेळेस तो कोणतीही क्रिया करत नसतो. त्यानेच माना की या स्त्रिया बरोबर असून आनंदानुभव तो करत असतो, असे मंत्र सांगत आहे. स्वप्नाचे वर्णन करणारे देखील त्याचा इव शब्दाचा बरोबर वर्णन करत असताना, आज मी हत्तींना एकत्र येऊन पळताना पाहिले, या कारणाने स्वप्नात कर्तृत्व नसते, तर हे केवळ त्याला दृश्य दिसत असतं. हत्तीच्या पळण्याकरता तो स्वतः काही कारणीभूत नसतो. तर असं आहे. तेव्हा ठीक आहे, तर याचे जे अकर्तृत्व कशा प्रकारचे असते, तर मूर्त पदार्थाचा जो मूर्त देह आणि इंद्रिय
इत्यादीने जो संश्लेष असतो तेच ते क्रियेचे कारण पाहिल्या गेले आहे. आणि कोणी देखील अमूर्त पदार्थ जो आहे तो क्रियावान असलेले पाहू शकत नाही. अमूर्त या शब्दाचा अर्थ अव्यक्त, आणि अव्यक्त म्हणजे इथे आत्मतत्वाशी संबंधित आहे. त्या पदार्थामध्ये अमूर्त जे तत्व आहे ते कधीही क्रियेने युक्त नसतं, ते अक्रिय असतं. त्यामुळे तो क्रियावान, अमूर्त पदार्थ क्रियावान असताना कोणीही पाहू शकत नाही. आणि आत्मा जो आहे तो अमूर्त आहे, या कारणानेच तो असंग आहे. कारण की हा पुरुष जो आहे तो असंग आहे, आणि या कारणाने स्वप्नदृष्ट पुण्यपापाने असंश्लिष्ट म्हणजे असंबंधित आहे. आणि यानेच व कशाही प्रकारे ह्या क्रियेचे कर्तृत्व संभवतच नाही. देह आणि इंद्रियाच्या संश्लेषानेच कर्तृत्व होत असते, आणि या पुरुषास तो संश्लिष्ट हे होऊ देत नाही. कारण की हा पुरुषच मुळातून कसा आहे तर तो असंग आहे, आणि म्हणून तो अमृत तत्व आहे. आता इथे जेव्हा पुरुष शब्द वापरला तेव्हा पुरुषामध्ये प्रामुख्याने कधी जीवात्मा आहे तर कधी शुद्ध आत्मा आहे. जेव्हा शुद्ध आत्मतत्वाचा संदर्भ घेतला तेव्हा तो पुरुष जो आहे तो असंग असतो आणि तो अमृत असतो, त्याला जन्म मृत्यू नसतो. असं इतक्या प्रकारचं हे वर्णन केलं. आणि जनकाने हे सगळं ऐकलं पूर्ण. ऐकल्यानंतर तो म्हणतो की हे याज्ञवल्क्य, ही गोष्ट बरोबर अशीच आहे, मलाही असाच अनुभव आलाय, आणि मी तुझ्या ह्या सर्व मताला मी संपूर्णपणे मी सहमत आहे. पण माझा जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न मी पुन्हा एकदा तुला आठवण करतो की मी श्रीमानास म्हणजेच याज्ञवल्क्यांना सहस्रबुद्ध हातात मुद्रा, सहस्त्र सुवर्ण मुद्रा मी तुला आता देत आहे. आणि आता पुढे ही सहस्त्र मुद्रा दिल्याच्या कारणाने मला तू मोक्षाच्या साठीचं वर्णन करावं. कारण की मोक्ष पदार्थाचा एकदेश कर्मविवेक उत्तम प्रकारे दिग्दर्शन करून दिले गेले आहे. त्या कारणाने आता प्रत्यक्ष पुढे मोक्षाचं वर्णन करावं असं पुन्हा एकदा त्यांनी त्याला स्मरण दिलं. आणि पुन्हा एकदा आता मोक्षाच्या संदर्भात ते काय बोलतात का हे आपण पुढच्या मंत्रामध्ये बघूया. तेव्हा स्वप्नावस्थेमध्ये हे भोगाचा संबंध, आत्म्याची असंगता असते, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे आधी सुद्धा हा मुद्दा आपण चर्चेत केला की स्वप्नामध्ये कुठलंही कर्म त्याला दिसलं तर ते कर्माचा करता तो नसतो. आणि त्यामुळे स्वप्नामध्ये जे काही त्या कर्माचे भोग मिळत असतात त्या देहाला मिळतात, परंतु आत्म्याला त्याची असंगता असते. असा हा विषय आता आपण पुढे पाहत आहोत. तेव्हा सुरुवातीला शंका अशी विचारली की पूर्वमंत्रामध्ये असंगो यय्यम पुरुष या वाक्याद्वारे असंगताच अकर्तृत्वामध्ये हेतू दाखविला आहे. आणि प्रथम हे देखील सांगितले आहे की हे कर्मवश जिथे याची इच्छा होते तिथेच तो चालून जात असतो. आणि पण इच्छा हीच संघ आहे, इच्छेनेच संघ निर्माण होतो यासाठी. कारण की हा पुरुष जो आहे तो असंग आहे, तर असिद्धी हा हेतू तिथे सांगितलेला गेलेला आहे. तेव्हा तो पुरुष हा कर्म करतो का करत नाही हा मुद्दा या ठिकाणी त्याने विचारलाय. म्हणजे इथे त्यांना त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होण्याचं कारण असं की जो पुरुष आहे तोच जागृत अवस्थेमध्ये कर्म करतो आणि तोच पापपुण्य करत असतो. त्यामुळे त्या पापपुण्याची जी काही करण्याची इच्छा आहे ती इच्छालाच त्याने संघ म्हटलेलं आहे. की असंग पुरुष आहे असं म्हणताना तो पुरुष हा निरीच्छा असलाच पाहिजे. मग पण पुरुषामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छा हाच संघ आहे. तेव्हा ही इच्छा जर निर्माण होत असेल तर तो असंग कसा काय आहे, आणि हे कसं काय या ठिकाणी परस्पर विरुद्ध अशी गोष्ट आहे, विरोधाभास आहे. तेव्हा हे याच्याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असं या मंत्राच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं. तेव्हा समाधान करताना त्याला सांगितलं की अशी गोष्ट नाहीये, तर असंगच कशा प्रकारचा आहे तो पुरुष, आता हे पुढील मंत्रामध्ये सांगतो. म्हणजे आता हा प्रश्न आपल्याला कळाला, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण या मंत्रामध्ये पाहिलं पाहिजे. तर प्रश्न काय होता पुन्हा एकदा मी सांगतो की जेव्हा आपण आत्मा हा शब्द वापरतो तेव्हा कधी जीवात्मा आणि कधी शुद्ध आत्मा असं म्हणतो. तेव्हा स्वप्नावस्थेमध्ये असंग पुरुष म्हटलंय तेव्हा शुद्ध आत्मा सांगितलाय. आणि जागृत अवस्थेमध्ये तो जे कर्म करतो तेव्हा कर्माचा संबंध या करण्याशी होतो, कर्त्याशी लागून राहतो. तेव्हा कर्माचा परिणाम हा कर्त्याला प्राप्त होतोच, त्याला भोग हे प्राप्त होतातच. आणि ती कर्म करण्याची जी इच्छा आहे ही त्याचं मूळ आहे. तेव्हा इच्छा हाच संघ आहे. तेव्हा तो संघ नाही असं कसं काय तुम्ही म्हणता, आणि म्हणून ही असंगच आहे हे कसं काय तुम्ही दाखवू शकता. तर त्यावर मग गुरु सांगतात की मी तुला आता या मंत्राद्वारे हा जो पुरुष आहे तो असंग कशा प्रकारचा आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. तेव्हा मंत्र असा आहे की सवा एष एतास्मिन्
एतस्मिन् स्वप्ने रत्वा चरित्वा दृष्टैव पुण्यं च पापं च पुनः प्रतिज्ञायं प्रतियोन्यद्रवति बुद्धान्ता एव स यतत्र किंचित पश्यत्यन्वा गतस्तेन भवत्यः संगो यय्यं पुरुष एतेव मे वैतद याज्ञवल्क्य सोहम भगवते सहस्र ऊर्ध्वं विमोक्षा यैव ब्रूहि. शेवटी पुन्हा एकदा विमोक्षाचं वर्णन केलंय. आता पुन्हा एकदा तो असंग पुरुष कसा आहे याचं वर्णन करताना शेवटी परत एकदा या जो जनक राजा आहे तो याज्ञवल्क्याला म्हणतो सोहम भगवते सहस्र ऊर्ध्वं विमोक्षायैव ब्रूहि. मला तो मोक्ष कसा प्राप्त करायचा आहे ते मला सांग. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की तो हा जो आत्मा आहे तो स्वप्नामध्ये रमण आणि विहार करून आणि पुण्य आणि पापास पाहूनच पुन्हा ज्या प्रकारे आला होता आणि जिथून आला होता त्या जागृत स्थानी पुन्हा परत फिरून जात असतो. ते तिथून तो जे काही त्याला दिसत असतं त्यास तो असंश्लिष्ट राहत असतो. कारण काय तर हा पुरुष असंग आहे. आता यांचं विधान काय ते पहा आपण. त्यांनी जे सांगितलं हा पुरुष असंग आहे असं म्हणताना त्यांनी कसं काय ते त्याला प्रमाण दिलंय किंवा ते सिद्ध कसं केलेलं आहे. तर तो म्हणतो की जेव्हा तो जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत जातो तेव्हा तो स्वतः काहीही करत नाही. आता आपलं कोणालाही आपल्याला स्वप्न पडतं तर आपण स्वप्नामध्ये जे दृश्य पाहतो ते दृश्य माझ्यामुळे घडलंय किंवा मीच काही करतोय असं आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. पण मी पाहिलं असं आपण म्हणतो. तर स्वप्न पाहिलं म्हणजे आपण स्वप्नाचा दृष्टा आहोत आणि जो दृष्टा असतो तो करता नसतो. तर ह्या करता नसल्यामुळे तो असंग आहे. त्यामुळे स्वप्नामध्ये तो पुरुष असंग आहे असं वारंवार जे सांगितलंय किंवा असंश्लिष्ट म्हणजे तो अलिप्त आहे. त्या घटनेपासून तो अलिप्त आहे आणि म्हणून तो मुक्त आहे. तो आत्मस्थितीमध्ये आहे. असं जे काही त्याच्यामध्ये जे काही म्हणजे कार्यकारण परंपरा सांगितली आहे त्याच्यावर जनक राजा म्हणतो की याज्ञवल्क्या तू सांगतोस ती गोष्ट मी कधीही मान्य केली नाही असं नाही. मी मान्यच करतो. परंतु मी परत एकदा तुला सांगतो की मी तुला मुद्रा या भेट दिल्या त्यामुळे तू मोक्षासाठी मला उपदेश कर म्हणून पुन्हा एकदा त्यांनी त्याला पुनस्मरण केलेलं आहे. तेव्हा या 16व्या मंत्राचा आशय असा आहे की सवा एषः तो हा पुरुष या स्वप्नामध्ये सुषुप्तीपासून परत येऊन स्वप्नामध्ये रमण आणि विहार करून इच्छेनुसार पुण्य आणि पापास पाहून इत्यादी सर्व अर्थ पूर्ववत समजले पाहिजे. बुद्धांता येईव म्हणजे जागृत स्थानाला बुद्धांत म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी बुद्धांता येईव जागृत स्थानासाठीच परत येत असतो. आणि म्हणून हा जो पुरुष आहे हा जो आहे त्या स्वप्नावस्थेमध्ये असंगच आहे. जरी हा इच्छावान होण्याच्या कारणाने स्वप्नामध्ये संगवान होईल तर जागृत अवस्थेमध्ये परतल्यावर हा त्या संकटजनित दोषाने लिप्त होऊन जाईल. पण तसा तो लिप्त होताना दिसत नाही आणि म्हणून त्याला स्वप्नावस्थेमध्ये इच्छाच निर्माण होत नाही. म्हणजे ह्याने काय सांगितलं की इच्छा हे संघ आहे आणि पुरुष फक्त पुरुषाला असंग कसं म्हणायचं असा जो काही त्याने युक्तिवाद मांडला तर त्याचं उत्तर देताना हे सांगतात की जागृत अवस्थेमध्ये तो संघ असतो त्याला. पण जेव्हा स्वप्नावस्थेत जातो तेव्हा तो असंग होतो. म्हणजे का बरं होतो तिथे पण घटना तर घडत असतात. त्याचं कारण असं आहे की त्या घटनेमध्ये तो करता नाही. जसा तो जागृत अवस्थेमध्ये करता आहे जसं तो जागृत अवस्थेमध्ये इच्छेने युक्त आहे तसं जेव्हा स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा त्याच्या इच्छेने प्रसंग घडत नाही. त्याच्या इच्छेने दृश्य दिसत नाही. तर तो निरीच्छा असतो आणि निरीच्छा असल्यामुळे तो असंग आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कारण सांगितलं की तो इच्छावान आहे आणि इच्छावान असल्यामुळे तो असंग त्याला म्हणता येणार नाही. तर ते मूळ कारणच इथे खोडून काढलं आहे की तो जो आहे तो कुठल्याही इच्छेने त्या स्वप्नामध्ये प्रवेश करत नाही किंवा त्याच्या इच्छेने स्वप्नातले प्रसंग दिसत नाही. त्यामुळे तो निरीच्छा आहे आणि म्हणून असंग आहे. आणि तो म्हणतो ना मग की स्वप्नामध्ये जरी तशी घटना घडत असेल किंवा तशी अवस्था असेल किंवा तो असंग असेल तरी जागृत अवस्थेमध्ये परतल्यावर हा त्या संकटजनित दोषाने लिप्त होऊन जाईल असं हा त्या ठिकाणी सांगतोय. आता याची पुढची अवस्था त्याने पुढे वर्णन केलेली आहे. तेव्हा जागृत अवस्थेमध्ये आता सांगितले की जागृत अवस्थेमध्ये सुद्धा जो शुद्ध आत्मा असतो तो भोगाने अलिप्त असतो. त्यामुळे तो आत्म्याची असंगता आणि संगता काही आहे. आता इथे जेव्हा आत्मा संघाने युक्त आहे आसक्त आहे कामनेने युक्त आहे अशा प्रकारचा शब्दप्रयोग ज्यावेळेस केलेला आहे तेव्हा त्या आत्म्याची स्थिती ही जीव भावाला धरून आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळालं पाहिजे. आणि जेव्हा आत्माची स्थिती जीव भावाचा त्याग केलेला आहे
त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा संघ नाहीये, कुठल्याही प्रकारची इच्छा नाहीये, कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा कामना नाही. त्यावेळेस शुद्ध बुद्ध आत्मा जागृत अवस्थेमध्ये सुद्धा तो जो आहे तो पूर्णपणे मुक्त असतो. त्या ठिकाणी तो असंग आहे असंच त्यावेळेस म्हणता येईल. तेव्हा आत्म्याची असंगता ही कशी आहे, तर जागृत अवस्थेने भोग जरी प्राप्त झाले तरी आत्म्याची असंगता कशी आहे ह्याच्याबद्दलच इथे विवेचन आहे. तेव्हा ज्या प्रकारे हा स्वप्नावस्थेमध्ये असंग होण्याच्या कारणाने जागृत स्थानामध्ये परतल्यावर त्या स्वप्न संगती जनित जे दोष आहेत ते त्याला लिप्त होत नाहीत, त्याच प्रकारे जागृत अवस्थेमध्ये देखील हा जागृत संघजनित दोषाने लिप्त होऊ शकत नाही. हीच गोष्ट आता या मंत्रात सांगितली. म्हणजे आता आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या की त्यावेळेस तो स्वप्नावस्थेत असतो, त्यावेळेस घडणाऱ्या घटना घडणाऱ्या क्रिया त्याच्यापासून तो पूर्णपणे निरीच्छ आणि अलिप्त असल्यामुळे तो असंग आहे. तसाच तो जागृत अवस्थेमध्ये सुद्धा त्याने सांगितलंय की स्वप्नामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी त्या जागृत अवस्थेतही त्याचा कुठलाही परिणाम त्याच्यावर होत नाही आणि म्हणून त्याला त्याचा दोष त्याच्यामध्ये येत नाही असं या ठिकाणी सांगितलंय. तर आता हा संदर्भ घेऊन हा मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये तो पुरुष जो आहे तो जागृत अवस्थेमध्ये असंग कसा आहे याच्यावर त्या ठिकाणी आता वर्णन केलेलं आहे. तेव्हा 17वा मंत्र असं सांगतो की स एवा एष एतस्मिन् बुद्धान्ते रत्वा चरित्वा दृष्टैव पुण्यंच पापं च पुनः प्रतिज्ञायं प्रतियोन्या द्रवती स्वप्नांता येईव. अर्थ असा आहे की जो हा पुरुष या जागृत अवस्थेमध्ये रमण आणि विहार करून व पाप आणि पुण्यास पुन्हा पुन्हा ज्या प्रकारे आला होता आणि या आता ही जी गोष्ट घडली की त्याच मार्गावर आता यथास्थान स्वप्नस्थानास पुन्हा पुन्हा फिरून जात असतो. म्हणजे याचं जे आहे ना गमन आणि आगमन हे चालू आहे. तो जागृत अवस्थेत झाला तर ती पण सारखी राहत नाही. जागृत अवस्थेतून पुन्हा तो स्वप्नावस्थेत जातो आणि स्वप्नावस्थेतून पुन्हा एकदा जागृत अवस्थेमध्ये येतो. असं याचं गमन आणि आगमन सारखं चालूच आहे त्याचं. आणि या सगळ्या चालना त्याच्यामध्ये तो स्वप्नामध्ये घडलेल्या घटनेशी तो अलिप्त आहे. तसा आता जागृत अवस्थेमध्ये काय आहे असं आपल्याला इथून आता विवेचन सुरू झालंय. तेव्हा हा जो पुरुष आहे याचा आशय असा आहे की हा जो पुरुष आहे तो बुद्धांत म्हणजे जागृत स्थानामध्ये तो रमण आणि विहार करून इत्यादी अर्थपूर्वक समजले पाहिजे. त्या जागृत अवस्थेमध्ये जे काही तो पाहत असतो त्याच्याशी तो असंश्लिष्ट असतो. कारण की हा पुरुष असंग आहे. आता हे जे काही शेवटचे दिलेलं विधान आहे त्याच्यावर आपल्याला खूप गंभीर चिंतन केलं पाहिजे की जो मनुष्य ज्यावेळेस जो पाहतो ना त्यावेळेस तो त्याच्यापासून अलिप्त असतो असा मूळ सिद्धांत सांगितलाय. मूळ सिद्धांत काय अगदी जागृत अवस्थेत सुद्धा ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस तो त्यात आसक्त असतोच असं सांगता येणार नाही. आता आपण आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये आपण स्वतःला जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की दिवसभरामध्ये आपण अनेक दृश्य पाहत असतो. अगदी टीव्हीवर किंवा मोबाईलवर किंवा अगदी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे काही आपण प्रसंग पाहत असतो त्या सर्व प्रसंगाला आपण केवळ पाहत असतो आणि त्यामुळे असंश्लिष्ट म्हणजे त्याच्यापासून अलिप्त असतो आपण. त्यामुळे हे सगळ्या घटना आपल्या जागृत अवस्थेत होत असल्यामुळे पुरुष हा जो आहे तो जागृत अवस्थेमध्ये असंग आहे असं याला म्हणायचंय. आता पुढे याच्यावर शंका व्यक्त केलीच आहे की कशा प्रकारे तो निश्चय केला जातो की त्यांना पाहूनच तो फिरून येत असतो ना. मग येथे तो पुण्य आणि पापास करताना देखील असतो आणि त्याचे फलही तो पाहत असतो. तेव्हा तो आता शंका काय व्यक्त केली की तुम्ही म्हणता की तो असंग आहे परंतु पुण्य आणि पापासच पाहत नाही तर त्याच्या फलासही पाहतो आणि जेव्हा फलास पाहतो म्हणजेच तो नुसता पाहत नाही तर त्याचा भोगही घेतो. तेव्हा त्याला अलिप्त कसं म्हणता येईल. आपण एकदा प्रश्न विचारला की तिथे जीवभाव आहे का नाहीये. कारण जीवात्म्याच्या स्थितीमध्ये सुद्धा तो शुद्ध आत्मभाव त्याच्यामध्ये आहे. हा आता बारकाईने विचारलेला प्रश्न आहे. त्यातला सूक्ष्म जो विचार आहे ना तो विचार आपल्याला समजला पाहिजे की अगदी कुठलाही ज्ञानी असो अज्ञानी असो त्याच्यामध्ये आत्मतत्व सारखंच आहे आणि त्या आत्मस्थितीमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तो मुक्तच आहे. हा सिद्धांत आहे. मूलभूत सिद्धांत काय की जेव्हा जेव्हा अगदी ज्ञानी असो अज्ञानी असो सिद्ध असो असिद्ध असो कोणी जीव असो तो जीव ज्यावेळेस कोणत्याही प्रसंगाला जेव्हा पाहत असतो तेव्हा जेव्हा दृष्टा असताना दृष्टत्वामध्ये तो असंग असतो हे समजणं आवश्यक आहे. तेव्हा तो आत्मस्थितीमध्ये जातो आणि जीव भावात येतो. त्याचं हे येणं जाणं केवळ जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेतच नाहीये तर जागृत अवस्थेमध्ये सुद्धा
तो जीवभावातून आत्मभावात आणि आत्मभावातून जीवभावामध्ये येणं जाणं कसं करतो, असा हा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं समाधान देताना तो म्हणतो की तू म्हणतोय ते खरोखर तसं काही नाहीये. कारण की याचे जे कर्तृत्व करता कर्मादी कारकांच्या अवभास रूपानेच असतो. तो हा पुरुष जो आहे तो मुळातूनच आत्मज्योतीच्या द्वारेच राहत असतो. त्याचं जे अस्तित्व आहे तेच खरं म्हणजे आत्मतत्वाच्या कारणाने आहे. त्यामुळे त्याच्या अस्तित्वाला सोडून तो कधी जगतही नसतो. आणि त्यामुळे आत्म आपल्या स्वतःच्या आत्मस्थितीलाच तो धरून असतो. म्हणून बाकीचे जे कर्म कर्म क्रिया आणि ज्याचं कर्माचं फळ आणि भोग हे त्या जीवाला असतं, कधीही आत्मतत्वाला भोग नसतात. पुढे भोगाचा संबंध कुठे आहे नेमका, किंवा आसक्तीचा संबंध कुठे आहे नेमका, आणि असंग कोण आहे नेमकं, हे आपल्याला ह्या पूर्ण विवेचनातून समजून घेणं आवश्यक आहे. तर जो असंग आहे तो आत्मा आहे आणि भोग जो आहे तो जीवाला आहे. पण जीव जो आहे तो आत्म्याला धरून आपलं जीवन जगत असतो. तर तो जगताना त्याचा जो स्वतःचं अस्तित्व असतं, ते अस्तित्व जे आहे तेच आत्म्याचं अस्तित्व आहे. ही खूप बारीक गोष्ट आहे, ही आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या हा पुरुष जो आहे तो आत्मज्योतीच्या द्वारेच तो राहत असतो. ही जी काही विधान आहे त्याच्या अनुसार आत्मज्योतीने अभासित देहेंद्रिय संघात तो व्यवहार करत असतो. त्याचे कारण त्याच्यावर कर्तृत्वाचा आरोप केला जात असतो. त्यामध्ये स्वतः कर्तृत्व नसतंच असे सांगितले देखील जात असते. ध्यान करताना सुद्धा अत्यंत तो चंचल होताना किंवा त्याचे कर्तृत्व बुद्धी आदी उपाधीचे कारण हे स्वतः नाही, तर ते उपाधीची अपेक्षा न ठेवता परमार्थाच्या अपेक्षेने जो तो परमार्थाचे अपेक्षेने असं जर सांगितलं आहे, तर तो पापपुण्यास पाहून फिरून येत असतो. आणि त्यानंतर या कारणाने येथे तो पूर्वपाराच्या व्याघाताची आशंका नसते. कारण की तो निरुपाधिक होण्याच्या कारणाने तो परमार्थता तो खऱ्या अर्थाने काहीही करत नाही आणि न क्रियाफलाच्या लिप्तच होत असतो, असे श्री भगवंताचे म्हणणे भगवद्गीतेत सुद्धा सांगितले. आणि त्यावेळेस ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे कुंती नंदन, हा अविनाशी परमात्मा, हा अनादी आणि निर्गुण होण्याच्या कारणाने तो शरीरात असताना देखील तो करत काहीही क्रिया करत नाही आणि कुठेही तो लिप्त होत नसतो. असं जे विधान आहे ते विधान आता या सगळ्या विवेचनाला धरून आहे की तो जो पुरुष, आता पुरुष तत्व जे आहे ते आत्मतत्वाच्या अर्थाने आहे. तो पुरुष जो आहे तो तेच त्याचं अस्तित्व आहे. आता आपण काय करू, या शब्दाची प्रयोग करताना माणसाचं अस्तित्व म्हणजेच आत्मज्योती आहे. आणि ती आपण आत्मज्योतीच्या विवेचनामधून हा सगळा विषय निघालेला आहे. तेव्हा आत्मज्योतीमध्ये तो राहतो किंवा आत्मज्योती म्हणजेच त्याचं अस्तित्व आहे, असा जो काही विषय आहे ना, तर त्या विषयाचा संदर्भ जो आहे तो पुरुष जो आहे त्याचं अस्तित्व जे आहे ते सर्वदा अस्तित्व हेच त्याच्या आत्मस्थिती आहे. आणि प्रत्येक माणसाला अस्तित्वाचा जो काय ती जाणीव असतेच. अस्तित्वाचं जाणीव असणं हीच आत्मस्थितीचं जाणीव आहे. आणि जाणीवेचं अस्तित्व असणं हे अहंकार आहे. हे लक्षात घ्या. आम्ही आहोत असं प्रकारची जी काही भावना असते, त्यामध्ये आम्ही ह्या शब्दावर भर दिला तर त्या ठिकाणी जाणीवेचं अस्तित्व आलं. आणि आहोत या शब्दावर भर दिला तर त्या ठिकाणी शुद्ध अस्तित्वाचा संबंध आहे. म्हणजे आम्ही आहोत, मी आहे असं म्हणताना दोन शब्द आहेत. मी हा शब्द जो आहे तो प्रकृतीला धरून आहे आणि आहे हा शब्द आत्मतत्वाला धरून आहे. तेव्हा मी आहे म्हणजे खरोखर कोण आहे, कोणाचं अस्तित्व आहे आणि कोणाचं अस्तित्व नाहीये, याच्यावर सखोल विचार करताना मी नावाची वस्तूच नाहीये आणि सर्वत्र मात्र एकच तत्व आहे, हा त्याच्यातला अर्थ आहे. त्यामुळे हा अर्थ जर आपल्याला कळाला तर परमेश्वर जो आहे तो अखंड अविनाशी सर्वत्र असून तो निर्गुण निराकार आहे आणि तो निरंकारी आहे, तो अनासक्त आहे, तो कुठल्याही प्रकारचा कर्माचा करता नाही आणि तो भोगताही नाही. अशा प्रकारचं तुमचं अस्तित्व आहे. पण ते तुम्हाला जाणवत असल्यामुळे तुम्ही जीव भावात आहात. तेव्हा हे ज्ञान घ्या आणि तुम्ही ह्याच्यापासून अलिप्त व्हा. जीव भावापासून अलिप्त झाल्याने सुद्धा क्रिया जी आहे ती शरीरात होईल. ती कर्म आणि क्रिया ह्याच्यात फरक आहे. कर्म करताना करता असतो, क्रिया होत असताना प्रकृतीमध्ये त्रिगुणात्मक क्रीडा घडत असते. त्यामुळे ती क्रीडा जी आहे ती व्यष्टीपासून समष्टीपासून पर्यंत एकमेकाशी संबंधित आहे. जर ती क्रीडा होऊ देणे आणि त्याला फक्त दृष्टत्वाने पाहणे हा आत्मतत्वाचं लक्षण आहे. आणि हाच तो परमात्मा आहे जो अनादी अनंत काळ आणि तो निर्गुण निराकार अशा प्रकारचा आहे आणि तोच या शरीरामध्ये राहत असतो. असं हे भगवान श्रीकृष्ण कुंतीनंदन म्हणून अर्जुनाला संबोधित करून तो सांगतो की तो परमात्मा त्या शरीरात असून सुद्धा तो त्याच्याशी लिप्त नसतो.
तो अलिप्त असतो आणि म्हणून तो काही करत नाही. तो करता नसतो, तो भोगता पण नसतो, तर तो अलिप्त आहे या सर्वापासून. हा अत्यंत महत्वाचा असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून सहस्र मुद्रेचे दात तर कर्मविवेक केल्या जाण्याच्या कारणाने आहे. आणि अशा प्रकारे तो हा जो पुरुष आहे तो या स्वप्नावस्थेत, तो हा पुरुष या जागृत अवस्थेमध्ये इत्यादी दोन्ही कांडिकांद्वारे आत्म्याच्या असंगतेचे प्रतिपादन केले गेले आहे. कारण की स्वप्नावस्थेमध्ये जाऊन सम्यक प्रकाराने प्रसादास प्राप्त झालेला असा हा पुरुष जागृत स्थानामध्ये जाऊन सुद्धा सम्यक प्रकारानेच प्रसादास प्राप्त झालेला हा पुरुष जो आहे तो जागृत स्थानामध्ये केलेल्या कर्माशी संबंध तो ठेवत नाही. कारण की या समयी त्याच्या चोरी आदी कार्य त्यांनी ते पाहिलेले नाही, त्यांनी केलेले नाही. आणि म्हणून तीनही स्थानामध्ये हा स्वयंच आहे, तोच आहे. तोच आत्मा जो आहे तो जागृत अवस्थेमध्ये आहे, तोच स्वप्नावस्थेमध्ये आहे, तो सुषुप्त अवस्थेमध्ये आहे. आणि तो स्वयं हा असंग आहे. या कारणाने ते अमृत तत्व आहे आणि तिन्ही स्थानाच्या धर्माचे विलक्षण म्हणजे यापेक्षा अत्यंत भिन्न असं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्हीचा पाहणारा दृष्टा जो आहे ना, तोच तो परमात्मा आहे. त्याचंच वर्णन तुर्य आणि तुर्यातीत असं केलेलं आहे की तो तुर्य जी अवस्था आहे ही चतुर्थ अवस्था आहे. या चतुर्थ अवस्थेमध्ये विलक्षण असे अनुभव आहेत. त्या अनुभवामध्ये मी तुम्हाला काही अनुभव सांगतो की जागृत अवस्थेमध्ये मनुष्य जो करत असतो त्यावेळेस जर त्याला जी आत्मस्थिती प्रकर्षाने असेल, त्याला करण्याची क्रिया ही आपल्या ठिकाणी होत असते. आणि ती क्रियेला पाहणारा जो आहे तो आपल्या ठिकाणी शांत बसलेला असतो. एक जो आहे तो शांत बसलेला आहे आणि एक जो अत्यंत क्रियाशील आहे. हे दोन्ही गोष्टींचा परस्परामध्ये समन्वय होत असताना सुद्धा कर्म आणि कर्मफलामध्ये अनासक्ती आहे. तसाच तो स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा जेव्हा दृष्ट्याच्या भूमिकेत जातो तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही क्रीडा आहे, स्वप्नामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनेशी तो इतका अलिप्त असतो की त्याला भय पण वाटत नाही. एवढंच नव्हे तर त्याला त्या तुरी अवस्थेमध्ये त्याला असा अनुभव येतो की मी हे स्वप्न पाहत आहे, पण या स्वप्नाचा माझा काडीचाही संबंध नाही. अशा प्रकारची संवेदना जिथे निर्माण होते त्या ठिकाणी समजायचं की ही तुरी अवस्था आहे, ती आत्मस्थिती आहे. आणि जो झोपेमध्ये सुद्धा ज्याचं चिंतन, गाढ चिंतन होतं, ज्या चिंतनातून त्या नवीन नवीन सिद्धांताची निर्मिती होते. शास्त्रज्ञ जे आहेत ते गाढ निद्रेमध्ये नवीन संशोधन करतात. त्याचं जे काही शरीराशी संबंध नसतो, त्याचा अहंकाराशी संबंध नसतो, त्याचा कुठल्याही प्रकारचा जीवभावाशी संबंध नसतो. त्यामुळे तो या तिन्ही अवस्थेपासून अलिप्त झाल्यामुळे त्याचं जे काही आत्मस्थिती आहे त्या आत्मचिंतनामध्ये जाते आणि आत्मचिंतनातून नवीन नवीन संशोधन होतात. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा तो चतुर्थ अवस्थेत जातो तेव्हा त्या चतुर्थ अवस्थेमध्येच ती तुरी अवस्था जी आहे तीच ती परमात्म्याची असंकाशी स्थिती आहे. आणि हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून गणेशाचं सुद्धा वर्णन करताना चतुर्थीचं अत्यंत महत्व आहे. तर चतुर्थ अवस्थेमध्ये जे जातो तो गणेशाशी अभिन्न होतो, असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ही जी काही प्रतियोनी यथास्थान स्वप्नात म्हणजे संप्रसाराच्या या प्रतीच इथे येऊन गेलेली आहे. दर्शनवृत्ती हे स्वप्नाचे स्वप्न शब्दाने उल्लेख केला गेलेला आहे. म्हणून अंतशब्दानेच त्याच्या विश्लेषणाची उत्पत्ती केली आहे. एतस्मा अंताय धावती या वाक्याने वाक्याच्या अंताय प्रदानी श्रुती सुषुप्तीच प्रदर्शित करत असते. आणि जर असं सांगितलं जाईल की स्वप्नाने रत्वा चरित्वा आणि एता वा भावंता संचरती स्वप्नातम च बुद्ध्यांतम च असे पाहिल्या जाण्याने त्या कारणाने स्वप्नांता येईव या प्रयोगात देखील दर्शन वृत्तीलाच स्वप्न संबोधित केले आहे. तरी देखील काही दोष येत नाही. कारण की असंख्यतेची सिद्धी अभिष्ट आहे आणि ती सिद्धी तर होत जातच असते. कारण की जागृत अवस्थेमध्ये पुण्याने पापास पाहूनच आणि रमण आणि विहार करून या स्वप्नामध्ये येत असतो. आणि परंतु या सर्व समयी जागृतीच्या दोषाने किंवा स्वप्नाच्या दोषाने तो कधीही लिप्त होत नसतो. हा या तुर्य अवस्थेच या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा त्याला गंभीर चिंतनाने आपण समजून घ्यावं. इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.